कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती या गावात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्याने अमरावती शहरात सुद्धा संतप्त पडसाद उमटले। या घटनेचा शिवसैनिकांनी राजकमल चौकात कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाचे नारे देऊन हटविण्यात आलेला पुतळा पुन्हा उभारण्याची मागणीही यावेळी करण्यात आली। कर्नाटक सरकारने रात्रीच पुतळा हटविल्याने सर्वत्र विरोध केला जात आहे। राजकमल चौकात रविवारी दुपारी शेकडो शिवसैनिकांनी निषेध करून कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त केला। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील खराटे, महानगर प्रमुख पराग गुळदे, महानगरपालिका गटनेता भारत चौधरी, नगरसेविका जयश्री कुर्रेकर, प्रकाश तट्टे, पंजाब तायवाडे, दिगंबर मानकर, विकास शेळके आदीसह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते। संपूर्ण हिंदूंचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मनगुत्ती गाव बेळगाव जिल्ह्यातील येथील अश्वरूढ पुतळा ज्या छत्रपती शिवाजी महाराजचा गर्व प्रत्येक हिंदुस्थानच्या रहिवाशाला आहे, ते सर्वांचं आराध्य आहे। त्यांचा पुतळा बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातून येथील कर्नाटक सरकारनं रातोरात हटवला आणि ही अपमानास्पद गोष्ट ज्या ठिकाणी घडली ते त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। आम्ही त्या सरकारचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। आज ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण जगात नाव आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढताना यांना कुठली लाज वाटली नाही आणि निवडणूक जेव्हा येते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा ते आधार घेतात, प्रत्येक वेळेस त्यांचं नाव समोर लावतात आणि आज त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांना विसर पडलेला आहे। आमचं आराध्य छत्रपती शिवाजी महाराज आहे, त्यामुळे आज आम्ही त्या सरकारचा या ठिकाणी निषेध करायसाठी आलो आहे। निषेध केला आणि त्या ठिकाणी तात्काळ त्यांनी जर पुतळा बसवला नाही तर याहीपेक्षा मोठे आंदोलन आम्ही त्या सरकारच्या विरोधात करणार आहोत। आमच्या सर्व शिवसैनिकांसोबत आज शृंगारेसह प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।